विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपल्याला राजकीय सिद्धांत पेपर नंबर 7 याविषयी आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपण पाहिलेली आहे. आज आपल्याला राजकीय सिद्धांताचा उद्देश काय आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणजे राजकीय सिद्धांत राजकीय घडामोडीचा, राजकीय घटनांचा, राजकीय व्यवस्थांचा, राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास करते. मग ते नेमकं या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश काय असू शकतोय, हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक आहे. तसं पाहिलं तर राजकीय सिद्धांताचा उद्देश आणि राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही समप्रमाणामध्ये आपल्याला पाहता येतो. काही विचारवंतांनी तर राजकीय सिद्धांताची व्याप्ती आणि राजकीय सिद्धांताचा उद्देश हा एकच आहे असंही सांगितलेलं आहे. परंतु राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपण अभ्यासत असताना राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचा दृष्टिकोन किंवा राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाच्या मर्यादा आपण राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये पाहिलेल्या आहोत. परंतु आपल्याला राजकीय सिद्धांताचा उद्देश अभ्यासत असताना ह्या राजकीय सिद्धांत हा जो एक स्वतंत्र घटक जो आहे, राजकीय सिद्धांत हा स्वतंत्र अभ्यास जो विषय आहे, तो नेमका कोणकोणत्या व्यवस्थेचा अभ्यास करतो आणि तो व्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्या अभ्यास करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे हे आपल्याला पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण राजकीय सिद्धांत ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास करतो, ज्या विचार प्रणालीचा अभ्यास करतो, ज्या व्यवस्थेचा अभ्यास करतो, ज्या मूल्याचा अभ्यास करतो, तो कशासाठी करतो, तो करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, हा या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता ढोबळमानाने जर सांगायचं असेल तर राजकीय सिद्धांत एखाद्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करतो. मग राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच असू शकतोय की ती राजकीय व्यवस्था प्रचलित काळामध्ये त्या राज्यामध्ये आवश्यक होती. ती प्रचलित काळातील राजकीय व्यवस्था आजच्या काळामध्ये या राज्यामध्ये उपयोगी आहे का, आणि जर उपयोगी जर नसेल तर त्याची कारणं काय आहेत, आणि ती व्यवस्था व्यवहारवादी स्वरूपामध्ये अंमलात आणता येते का, या असे अनेक कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात की राजकीय सिद्धांत या राजकीय व्यवस्थाचा अभ्यास करतो, राजकीय विचार प्रणालीचा सुद्धा अभ्यास करतो. आता एखादी विचार प्रणालीचा अभ्यास करत असताना राजकीय सिद्धांताचे अभ्यासक काय करतात की राजकीय विचार प्रणाली जी आहे ती विचार प्रणाली कशा पद्धतीने निर्माण झाली, ती विचार प्रणाली निर्माण होत असताना त्याला कोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत, त्या घटकाचा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते. एखाद्या विचार प्रणालीवरती एखाद्या विशिष्ट नेतृत्वाचा प्रभाव पडलेला आहे का, त्या नेतृत्वाचा अभ्यास करते. किंवा एखादी विचार प्रणाली तयार होत असताना त्या विचार प्रणालीला त्या राज्यातील अवस्था जी आहे, त्या राज्यातील जी स्थिती आहे, या स्थितीचाही प्रभाव पडलेला आहे का, या स्थितीचाही अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते. राजकीय विचार प्रणाली ही त्या व्यवस्थेला पोषक आहे का, याचाही अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते. राजकीय विचार प्रणाली ही समाज व्यवस्थेचा घटक आहे का, आणि ती समाजाच्या उपयोगी आहे का, याचा सुद्धा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असतात. म्हणून नेमकं राजकीय सिद्धांताचं उद्दिष्ट काय आहे, राजकीय सिद्धांताची लक्षणे काय आहेत, हे आपल्याला आज या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. ढोबळमानाने राजकीय सिद्धांत जो आहे तो मात्र संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास करतो. केवळ राजकीय व्यवस्थेचाच अभ्यास करतो असं आपण म्हणू शकत नाही, तर तो समाजातील सामाजिक घटकांचा, आर्थिक घटकांचा, सांस्कृतिक घटकांचा व समाजातील परिस्थितीचा सुद्धा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो.
कारण राजकीय सिद्धांताचे अभ्यासक जे आहेत ते असे सर्वव्यापी पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण एखादी विशिष्ट विचार प्रणाली एखाद्या विशिष्ट काळापुरती एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ती अग्रेसिव्ह असते. परंतु ती परिस्थिती जर बदलली तर ती विचार प्रणाली ती बदलत असते. म्हणून परंतु राजकीय सिद्धांत मात्र तो विशिष्ट काळामध्ये विशिष्ट मर्यादेपुरता मर्यादित न राहता तो व्यापक स्वरूपामध्ये अभ्यास आहे, असंही काही विचारवंताचं या बाबतीत मत आहे. तर आता आपल्याला नेमकं राजकीय सिद्धांताचा उद्देश काय आहे, राजकीय सिद्धांताचं लक्षण काय आहेत, हे आपल्याला पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर राजकीय सिद्धांताचं उद्दिष्ट पाहत असताना पहिलंच उद्दिष्ट सांगता येतं की विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करणं हे राजकीय सिद्धांताचं पहिलं वैशिष्ट्य आहे. काय आहे? विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करणं. मग आता विशिष्ट राजकीय व्यवस्था जर कोणती असेल तर त्या अनेक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. कारण राजकीय व्यवस्थेचा आधारभूत या राजकीय व्यवस्थेला आधारभूत ठरणारे घटक कोणते आहेत, या घटकांचा अभ्यास राजकीय सिद्धांत करत असते. राजकीय व्यवस्थेला आधारभूत ठरणारे घटक मूल्ये कोणती आहेत, तत्व कोणते आहेत आणि या राजकीय व्यवस्थेची वर्णन पद्धती कशी आहे याचा अभ्यास करण्याचा उद्देश राजकीय सिद्धांताचा आहे. केवळ राजकीय व्यवस्थेला मूलभूत ठरणारी घटक, तत्व किंवा व्यवहार किंवा वर्तन पद्धती याचा अभ्यास करून ते स्पष्टीकरण करत असते. कारण एखादी राजकीय व्यवस्था अशा पद्धतीची आहे की जेणेकरून या व्यवस्थेचा परिणाम समाजावरती चांगल्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो किंवा या व्यवस्थेचा समाजावरती दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो, याचं स्पष्टीकरण राजकीय सिद्धांताचे अभ्यासक करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता उदाहरण जर पाहायचं असेल तर लोकशाही ही राजकीय व्यवस्था आपण समजूया. तर या लोकशाही राजकीय व्यवस्थेत जे मूलभूत तत्व आहेत किंवा ज्या लोकशाही राजकीय व्यवस्थेला जे आधारभूत जे तत्व आहेत ते तत्व म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय किंवा लोकमत हे तत्व राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही व्यवस्थेला कारणीभूत घटक आहेत किंवा त्याचे तत्व म्हणून आपण याच्याकडे पाहतो. मग याचं स्पष्टीकरण करण्याचं काम राजकीय सिद्धांत करत असते. म्हणजे एकंदरीत समाजाच्या उपयोगासाठी स्वातंत्र्य हे तत्व आवश्यक आहे, समतेचं तत्व ही आवश्यक आहे, न्यायाचंही तत्व आवश्यक आहे किंवा लोकमताचं तत्व सुद्धा आवश्यक आहे. मग जर एखाद्या राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्य जर दिलं तर त्या स्वातंत्र्याचा उपभोग तिथले नागरिक करतील आणि नागरिकाचा सर्वांगीण विकास होईल. व्यक्तीच्या जीविताचं रक्षण होईल, व्यक्तीच्या आर्थिक घटकाचं संवर्धन होईल. या अनुषंगाने व्यक्तीला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे किंवा व्यक्तीला स्वातंत्र्याची आवश्यकता नाही याविषयीचं स्पष्टीकरण राजकीय सिद्धांत करताना आपल्याला दिसतो. प्रत्येक व्यक्ती किंवा राज्य याच्यावरती ज्यावेळेस कधी अन्याय निर्माण होतो म्हणजे एखाद्या राज्य व्यवस्थेकडून व्यक्तीवरती अन्याय होतो किंवा राज्यामध्ये संघर्ष उद्भवतो किंवा समाज विरुद्ध व्यक्ती असा संघर्ष उद्भवतो, त्यावेळेस समाजाला, राज्याला, व्यक्तीला न्याय या संकल्पनेची अत्यंत आवश्यकता भासते. म्हणून ही न्याय ही सुद्धा संकल्पना, न्याय हे सुद्धा लोकशाहीतलं तत्व किती उपयोगी आहे याचंही स्पष्टीकरण राजकीय सिद्धांत करत असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करणं हे राजकीय सिद्धांताचं एक लक्षण किंवा वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी मानता येते. दुसरं उदाहरण जर पाहायचं असेल तर सर्वंकष राजकीय व्यवस्था जी आहे या सर्वंकष राजकीय व्यवस्थेमध्ये मात्र सत्तेचं काय होते, केंद्रीकरण होते. त्या राज्यामध्ये एकाधिकारशाही निर्माण होते.
त्या राज्यात व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव दिसून येतो किंवा आक्रमक राष्ट्रवाद हे तत्व या ठिकाणी दिसून येते. म्हणून राजकीय सिद्धांत जो आहे, हा राजकीय सिद्धांत या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे राजकीय सिद्धांत जो आहे, या राजकीय सिद्धांत हा विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना दिसून येते. तर राजकीय सिद्धांत जो आहे, तो एखाद्या विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करतोय, हे आपल्याला या ठिकाणी राजकीय सिद्धांताचं पहिलं लक्षण किंवा पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे विशिष्ट राजकीय विचार प्रणालीचा पुरस्कार करतंय. म्हणजे काय, राजकीय सिद्धांत जो आहे तो एखाद्या विशिष्ट राजकीय विचार प्रणालीचा पुरस्कार करतोय. म्हणजे नेमकं काय, की राजकीय सिद्धांत हा आदर्शवादी सिद्धांत आहे, राजकीय सिद्धांत हा वास्तववादी सिद्धांत आहे, राजकीय सिद्धांत हा व्यवहारवादी सिद्धांत आहे, राजकीय सिद्धांत हा मूल्यनिरपेक्ष सिद्धांत आहे. म्हणजे नेमकं काय, की राजकीय सिद्धांताचे अभ्यासक जे आहे ते अभ्यास करत असताना कोणत्या ना कोणत्या तरी विचार प्रणालीचा पुरस्कार करतात. हे राजकीय सिद्धांताचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे काय नेमकं, लोकशाही राजकीय व्यवस्था आपण पाहिली. या लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये लोकशाही समाजवाद हे विचार प्रणाली आहे, व्यक्ती स्वातंत्र्यवाद ही एक विचार प्रणाली आहे, उदारमतवाद ही एक विचार प्रणाली आहे, भांडवलवाद ही सुद्धा विचार प्रणाली आहे. अशा राजकीय विचार प्रणालीचा पुरस्कार राजकीय सिद्धांत करते. म्हणजे त्यांना जर लोकशाही व्यवस्थेचा जर अभ्यास करावायचा असेल तर लोकशाहीमध्ये असलेली विचार प्रणाली जी आहे त्या विचार प्रणालीचा पुरस्कार राजकीय सिद्धांत करते. आता राजकीय सिद्धांत विशिष्ट विचार प्रणालीचा पुरस्कार करून नेमकं काय करते, की नेमकं तो विशिष्ट विचार प्रणाली स्वीकारून त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करते. म्हणजे ती राजकीय व्यवस्था किती उपयोगी आहे किंवा